समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि किचनमध्ये एकही हेड शेफ नसेल तर काय होईल? प्रत्येक कुक स्वतःच्या मनाने, स्वतःच्या चवीप्रमाणे जेवण बनवेल. प्रत्येक गोष्टीची चव ही वेगळी असेल. त्या रेस्टॉरंटचं काही ब्रँडिंग राहणार नाही. बरोबर? ऑर्केस्ट्रा एजंट जर नसेल तर हेच AI मध्ये होईल. कसं ते बघूया. नमस्कार, परत तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि मागच्या भागात आपण पाहिलं ऑर्केस्ट्रा एजंट म्हणजेच AIचा प्रोजेक्ट मॅनेजर. आता बघूया तो प्रत्यक्षात कसा काम करतो. याचं काम साधारण 4 पायऱ्यांमध्ये समजून घेऊया. पहिली पायरी असते काम समजून घेणं. जेव्हा एखादं मोठं काम येतं, जसं की या डेटावरून रिपोर्ट बनवा, तेव्हा ऑर्केस्ट्रा आधी हे समजून घेतो की या कामासाठी नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील. दुसरी पायरी येते काम वाटणं. मग तो हे मोठं काम छोट्या छोट्या भागांमध्ये विभागतो. प्रत्येक भाग योग्य त्या स्पेशलाइट एजंटकडे पाठवतो. जसं एक PM वेगवेगळ्या कामं वेगवेगळ्या टीम मेंबर्सला देतो, डिझायनरला डिझायनिंग देतो, डेव्हलपर्सला डेव्हलपमेंट करायला सांगतो. तिसरी पायरी येते क्रम ठरवणं, सिक्वेन्स ठरवणं. काही कामं असतात ती पॅरलली होऊ शकतात, पण काही कामं ही सिक्वेन्सनेच होणे गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये तो ठरवतो की कोणती कामं पॅरलली करायची, कोणती कामं एका मागून एक करायची, सिक्वेन्शली करायची. काही कामांमध्ये आधीच्या कामाचा रिझल्ट देखील लागतो. ऑर्केस्ट्रा हा कामाचा क्रम ठरवतो, कोणतं काम आधी करायचं आणि नंतर कोणतं करायचं. चौथी पायरी येते निकाल, रिझल्ट एकत्र आणणं. सगळ्या एजंट्सचं काम पूर्ण झाल्यावर ऑर्केस्ट्रा हे सगळे तुकडे एकत्र जोडून एक पूर्ण अर्थपूर्ण उत्तर तयार करतो आणि तेच तुम्हाला शेवटी मिळतं. म्हणजे बघा, तो स्वतः रिपोर्ट लिहित नाही, तो डेटा शोधित नाही, पण संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालावी यासाठी तो सतत लक्ष ठेवतो आणि दिशा देतो. जसा रेस्टॉरंटमधला हेड शेफ करत असतो, जो स्वतः प्रत्येक डिश बनवत नाही, पण किचनमधील प्रत्येक हालचालीवर त्याचं नियंत्रण असते. असंच ऑर्केस्ट्रा एजंट करत असतो. पुढच्या भागात बघूया त्याच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत.